विद्यार्थी मित्रांनो, युनिट नंबर 4.1. नाव वेअर विल दिस बर्ड रेस्ट? आता हा पक्षी कोठे राहील? दिस इज द पोएम. बिफोर लर्न दिस पोएम, लेट अस सी वार्म अप. मॅच द बर्ड्स विथ देअर होम्स ऑर नेस्ट. एका साईडला बर्ड्स पिक्चर आहेत आणि बाजूला त्यांचे नेस्ट आहेत, म्हणजे घर आहेत. ते मॅच करायचे तुम्हाला. चला आता बघूया. हा पहिला पिक्चर आहे, वुडपेकर आहे, सुतार पक्षी. लगेच मॅच करा तुम्ही. कुठे मॅच कराल? दिस इज इन दिस वे, इन दिस वे, इन दिस वे. ओके. क्रो, कावडा, नेस्ट दिस. स्पॅरो, चिमनी. दिस इज द मॅच. ओके. बर्ड and their nest. असं लक्षात ठेवा. Read and enjoy the poem about birds. Okay. The storm came with great force. Branches are broken by the gusts. The poor bird's nest was blown away. To whom will it speak of its sorrow? Now where will this bird live? In the first stanza, poetess describe about the situation of bird nest. She says, the storm came with great force, branches are broken by the gusts. काय होतं? अचानक वादळ येतं जोराचा. अचानक अतिशय वेगाने वादळ येतं आणि त्या वादळामुळे काय होतं, तर झाडाचे जे फांद्या असतात त्या तुटून पडतात. अतिशय जोराचं वादळ, वारे सुटतात, त्याच्यामुळे झाडाच्या ब्रँचेस, फांद्या तुटून पडतात आणि त्या फांद्यावर असलेलं जे घरटं आहे ते पक्ष्याचे घरटं सुद्धा अस्ताव्यस्त होतं, तुटून जातं. कशामुळे? ब्रँचेस आर ब्रोकन बाय द गट्स. झाडाच्या फांद्या कशाने तुटल्या जातात? तुटलेत, ब्रोकन झाल्यात अचानक आलेला सडन स्ट्रॉंग वाइंडमुळे. गट्स मीन्स सडन स्ट्रॉंग वाइंड. अचानक आलेलं वेगवान वादळ, वारा, त्याच्यामुळे ब्रँचेस तुटलेले, ब्रोकन झाले. त्याच्याने काय झालं? द पुअर बर्ड्स नेस्ट वॉज ब्लोन अवे. आणि त्याच्यामुळे जे गरीब पक्षी होता त्या पक्ष्याचं घरटं उडून गेलं, तुटून गेलं. टू होम विल इट स्पीक ऑफ इट्स सॉरो. मग हा पक्षी त्याचे दुःख कोणाला सांगेल बरे? नाऊ वेअर विल दिस बर्ड लिव्ह. आणि मग आता हा पक्षी कुठं राहील बरं? असा क्वेश्चन या पोएटेसला पडला. सेकंड स्टांजामध्ये, वी ओपन द कबर्ड अँड कॉल आउट टू द पुअर थिंग, बट इट क्राईज आउट सी 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 अँड वॉन्ट स्टे इन द हाऊस. नाव वेअर विल दिस बर्ड लिव्ह. कवित्री म्हणते, तर चला आपण आपलं दार उघडूया आणि तिथल्या कबर्डवर त्यांची सोय करून देऊया. कबर्ड म्हणजे कपाट. आणि कपाटात त्यांचं, कपाटावर किंवा कपाटाच्या आसपास कपाटावर त्याच्यासाठी घरटं बांधूया. त्याला बोलूया, पण तो येईना. चिन 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 असं करत करत तो घरात न यायचा इशारा, न येणं असं तो दाखवतो. पण त्याला बोलूया, घरटं तयार करूया. बट वॉन्ट स्टे इन द हाऊस. पण तो घरट्यात येईना. मग सांगा बरं, आता हा पक्षी कुठं बरं राहील? थर्ड स्टांजामध्ये कवित्री म्हणते, वेअर कॅन वी ब्रिंग अ ट्री इन टू द हाऊस. वेअर कॅन वी ब्रिंग अ ट्री इन टू द हाऊस. आपण घरामध्ये झाड वगैरे कुठं आणू शकतो? हाऊ कॅन वी बिल्ड अ नेस्ट. आणि घरटं कसं काय बांधू शकतो? हाऊ कॅन इट मेन इट ब्रोकन एग्स. आणि आपण त्याचे तुटलेले अंडे कसे रिपेअर करू शकतो? मेन मीन्स रिपेअर करणे. टू रिपेअर समथिंग दॅट इज ब्रोकन. तुटलेलं आहे त्याला रिपेअर कसं काय करता येईल? दुरुस्त करता येईल. अंडी तुटलेली जोडता थोडी येतात. टू होम विल इट से ऑल दिस. आणि हे सर्व समस्या आहे तो पक्षी कोणाला बरं सांगेल? नाव वेअर विल दिस बर्ड लिव्ह. प्रश्न तोच येतो कवित्रीला, नाव वेअर विल दिस बर्ड लिव्ह. हा बिचारा, हा पक्षी आता कुठं बरं राहील? अशा पद्धतीनं त्या पक्ष्याविषयी चिंता या कवितेनं या कवितेत व्यक्त केलेली आहे.
अचानक आलेला स्टॉर्म आणि अचानक आलेला गट्स ह्याच्यामुळे फांद्या तुटलेल्या आहेत, घट तुटलेला आहे फांद्यावरचं. आणि मग हे दुःख ते पक्षी कोणाला सांगेल बरं, आणि आता तो कुठे राहील, अशी चिंता महादेवी वर्मा या पोएटेसने ह्या कवितेत वर्णन केलेले आहे. अंडरस्टूड? महादेवी वर्मा हिंदी पोएम आहे. कोणती हिंदी पोएमचे टायटल काय आहे? अब ये चिडिया कहाँ रहेगी, याच्यावरनं इंग्लिश अनुवाद केला गेलेला आहे. हिंदीचं इंग्लिश ट्रान्सलेशन महादेवी वर्माने त्या पोएमचं, हिंदी पोएमचं इंग्लिशमध्ये केलेलं आहे ट्रान्सलेशन. ते हिंदी पोएमचं नाव काय आहे? अब ये चिडिया कहाँ रहेगी, म्हणजे नाव वेअर विल दिस बर्ड रेस्ट. अंडरस्टूड द पोएम? गॉट इट? वर्ड बास्केट. कठीण शब्दार्थांचं स्पष्टीकरण दिले बघा. स्टॉर्म म्हणजे काय? सायक्लोन किंवा स्ट्रॉंग वाइंड्स. स्टॉर्म म्हणजे काय? अतिशय जोरदार वादळी वारा. गट्स म्हणजे काय? सडन स्ट्रॉंग वाइंड, अचानक आलेला जोराचा वारा. सॉरो म्हणजे काय? व्हेरी सॅड सिच्युएशन, म्हणजे दुःख. मेन म्हणजे काय? टू रिपेअर समथिंग दॅट इज ब्रोकन, दुरुस्त करणे. लक्षात? 4.1 ही पोएम समजली का मित्रांनो? 4.1. या 4.1चे क्वेश्चन अँड आन्सर आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. मग एक काम करा, तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर करा, पण चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.